विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथे कशासाठी जमलोय तर इको फ्रेंडली आकाश कंदील बनवा या कार्यशाळेमध्ये आपण आज आकाश कंदील बनवणार आहोत। त्यासाठी इथे आपण जमलेलो आहोत। या कार्यशाळेमध्ये प्रथमतः मी सर्वांचं स्वागत करतो आणि या कार्यशाळेला आपण सुरुवात करूया। इको फ्रेंडली म्हणजे पर्यावरण पूरक। तुम्ही अनेक बातम्या पाहत असाल, पेपरमध्ये न्यूज वाचत असाल, पर्यावरणाचा फार मोठ्या प्रमाणामध्ये ऱ्हास होतोय, पर्यावरणाची हानी होते आणि मग आपण पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी काय केलं पाहिजे, आपल्या परीने म्हणजे आता तुम्ही विद्यार्थी आहात, तुम्ही पर्यावरणाचं रक्षण कशा प्रकारे करू शकता। दिवाळी येते, दिवाळी निमित्त आपण आपल्या घरावर आकाशकंदील लावतो। दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण आणि या दिवाळी सणामध्ये आकाशकंदिलाला फार महत्त्व असते आणि तो जर आकाशकंदील आपण घरच्या घरी बनवला, आपण स्वतः बनवला, तर तो जो आनंद आहे तो फार मोठा आहे। आणि त्यातली त्यात जर आकाशकंदील आपण इको फ्रेंडली बनवला, आज बाजारामध्ये जर तुम्ही आकाशकंदील खरेदी करायला गेले तर सर्रास प्लॅस्टिकचा उपयोग होताना तुम्हाला तिथे दिसतो आणि हे प्लॅस्टिक पर्यावरणाला पूरक नाही, ते हानिकारक आहे। आणि त्या आकाशकंदिलाची किंमत सुद्धा कशी असते रे, जास्त। आज जो आकाशकंदील आपण बनवणार आहे त्याचे मी तुम्हाला फायदे सांगतो। आपला शहर टाकळी हायस्कूलचा कला विभाग ही आकाशकंदील बनवण्याची कार्यशाळा घेत आहे। म्हणजे तुमच्यात जे वेगवेगळे कलागुण आहेत त्याला इथे संधी मिळत आहे। तुमचे कलागुण तुम्हाला सादर करायला, दाखवायला आज या कार्यशाळेच्या माध्यमातून काय मिळत आहे, संधी मिळत आहे। तुम्ही स्वतः तो आकाशकंदील बनवणार आहात, तो एक आनंद तुम्हाला मिळणार आहे। तिसरी बाब म्हणजे आकाशकंदील आपला एकदम कमी खर्चात तयार होणार आहे। 20 ते 25 रुपयातच तो आकाशकंदील आपल्याला तयार करता येणार आहे। त्यानंतर चौथी बाब म्हणजे आपण याद्वारे पर्यावरणाचं रक्षण करत आहोत। आकाशकंदील बनवण्यासाठी आपण कागद वापरतोय। कागद कसा तयार होतो, नॅचरल सोर्सेस जे असतात, गवत, लाकडाचा भुसा, त्यापासून कागद तयार होतो आणि हा कागद काय होतो, त्याचं विघटन होतं, म्हणजेच तो पर्यावरणाला हानी करत नाही, हानिकारक नाही। अशा कागदापासून आपण आकाशकंदील बनवतो, म्हणजेच आपण पर्यावरणाचं काय करतोय, रक्षण करतो। जर तुम्ही असे आकाशकंदील जर बनवले 4-5 मुलांमध्ये मिळून, ते तुम्ही विकू शकता आणि त्यामधून पैसेही कमवू शकता। आणि शेवटचं म्हणजे स्वनिर्मितीचा आनंद तुम्ही आज घेणार आहात। कशाचा आनंद? हा, स्वतः बनवलेली वस्तू आणि ती तयार झाल्यानंतर मिळणारा आनंद कोणत्याही दुकानात तुम्हाला विकत मिळणार नाही। मग ते कसं का असाना, है की नाही? एकदम चांगला जरी आला नाही
तरी त्यातून तुम्हाला जो मिळणारा आनंद आहे तो नक्कीच कसा असणार आहे, चांगला असणार. अशा या कार्यशाळेचे जे उपयोग आहेत, त्याचे फायदे जे आहेत ते अनेक प्रकारचे आहेत. आणि असा आकाशकंदील आपण आज बनवतोय. पहा, तो आकाशकंदील बनवण्यासाठी असा एक 1/4 साईजचा नार्वे पेपर आपल्याला लागणार आहे. हे 2 रंगीत घोटीव पेपर आपल्याला लागणार आहेत. त्यानंतर या प्रकारचे स्क्वेअर चौकोनी तुकडे असलेले रंगीत पेपर, हे घोटीव पेपर आहेत, हे आपल्याला लागणार आहेत. त्यानंतर कात्री लागणार आहे. गम म्हणजे फेविकॉल डिंक आपल्याला लागणार आहे आणि स्टेपलर लागणार आहे. असं याचं हे साहित्य आहे. सुरुवातीला आपण आपल्याकडं हा जो वेगवेगळ्या रंगाचा पेपरचा बंच आहे तो आपण घेतोय. आणि सगळ्यात सोपं, एक जण कोण मत दिलं तर मला, आता हा जो पेपर आहे या पेपरच्या कोपऱ्यावर आपल्याला असं इथं फेविकॉल थोडा लावलाय आणि हा कोपरा, या कोपऱ्याला मी काय केलाय असा चिटकवला आणि थोड्या वेळ त्याला काय केलंय मी असं दाबून धरलंय. म्हणजे तो काय होईल, काही वेळामध्ये चिटकेल. असे आपल्याला रोल 12 बनवायचे. किती बनवायचे? 12. मग बनवताना रंगाचं कॉम्बिनेशन आपण करणार आहोत. कोणतेही घ्यायचे का? समजा हा कुठला रंग आहे? हा, ऑरेंज कलर. नारंगी. ऑरेंज कलरचे 2 बनवा. पिवळ्या रंगाचे, तुमच्याकडे जे रंग उपलब्ध आहेत त्या रंगाचे 2-2 काय करायचे? 2-2 रोल बनवायचे. असे किती बनवायचे? 12. जोड्या किती होतील? 6. आले लक्षात? त्यानंतर हा तयार झाल्यानंतर आपण काय करणार आहोत, हा जो पेपर आहे या पेपरवर आपल्याला हे चिटकवायचे. परंतु त्याआधी आपल्याला याचा एक मोठा रोल करायचा असेल. पण रोल करण्याआधी आपल्याला नको असलेला पेपरचा भाग काय करायचा आहे? कापायचा आहे. पहा, साधारणतः इतकं अंतर मी इथे सोडलंय. पहा, असं इतकं अंतर, तितकंच अंतर मी खाली सोडणार आहे आणि इथे अशी एक मार्किंग केली. पहा, इथे अशी एक काय केली? खूण केली. या अशा पद्धतीने. आता हा जो भाग आहे नको असलेला, ती पट्टी हे पहा दिसते का इथे काय केली? अशी फोल्ड केली. आणि ही पट्टी मी काय करणार आहे? कात्रीच्या मदतीने कापणार आहे. तू काय कर, तोपर्यंत असे रोल कर. छान छान कलर घे. बिलकुल घाई करायची. हा नको असलेला भाग मी काय केलाय? आता हा सुद्धा भाग वायाला जाणार. हे आपल्या आकाश कंदीलचं हँडल होणार आहे. काय होणार आहे? म्हणून याला काय करायचं? साईडला जपून ठेवायचं. ओके. आता या पेपरचा आपल्याला काय करायचं? असा हा पाईप सारखा रोल करायचा आहे. आता बरोबर अंतरावर असं एका हाताने धरल्यानंतर इथे काय करायचं? स्टेपल करायचं. काय करायचं? स्टेपल केलं. इथे एक स्टेपल करायचं. आणि मधला जो भाग आहे तो चिटकवलेला नाही, इथे काय करायचं? असा फेविकॉल लावायचा आहे आणि तो छान असा पक्का असा चिटकवताना पहा, असा नाही चिटकवायचा.
तो काय होईल, सपाट होईल. असा ठेवायचा आणि असं मध्ये त्याच्यामध्ये हात टाकून तो काय करायचा, चिटकवायचा. झाला. सोपं आहे ना. इथपर्यंत समजलंय. हा. आता हे आपले काय होत आहेत, रोल तयार होत आहेत. या प्रकारचे आपण 12 रोल तयार केलेले. आता हे एका बाजूला आपण ठेवतोय त्याला सुकण्यासाठी, वाळण्यासाठी. फोटो पण घ्या बरं. आता आपल्याला आकाश कंदिलासाठी खाली ज्या झिरमळ्या लावायच्यात, ऐका, त्या झिरमळ्या कशा बनवायच्यात ते मी सांगतो. त्यासाठी पेपर 2 सारखे असले तर अधिक चांगलं, नसतील तर 2 रंगाचे लावा, वेगवेगळ्या रंगाच्या झिरमळ्या होती. आता या कशा करायच्यात पहा. पेपर उभा धरलाय मी, कसा धरलाय, आणि बरोबर याचा सेंटरला फोल्ड करतोय. काय करतोय, केला सेंटरला फोल्ड. पुन्हा दुसरा फोल्ड करतोय याच्या पुन्हा सेंटरला. फोल्ड व्यवस्थित करा. पहा दुसरा फोल्ड केलाय मी, केलाय. आता तिसरा केलाय आणि आता शेवटचा आणि कितवा, हा शेवटचा आणि, म्हणजे एवढ्या जाडीच्या आपल्या खालच्या ज्या झिरमळ्या आहेत त्या तयार होतील. झाल्या पहा. ओके. आता याला मी उलगडतोय पहा. हा, ही पहिली घडी, ही दुसरी घडी, ही तिसरी आणि हा. आता मी पहिली घडी, जी चौथी घडी होती ती उलगडली. आता इथे मला रेषा दिसत आहेत, त्याच्यावर मला काय करायचे, कात्रीने काप घ्यायची. म्हणून मी कात्री कशी सांगितली होती, ज्या कात्रीने कागद कापल इतकी तिला धार पाहिजे. आता साधारणतः एक अंगठ्याच्या जाडीचा इतका इथे काय केला, असा एक फोल्ड घेतला फोल्ड. तो काप इथं आणून सोडायचा आहे, पुढं न्यायचा. पुढं नेल्यावर काय होईल, ते सुट्ट होईल. हा, सुट्ट आपल्याला सुट्ट करायचं, फक्त खालच्या झिरमळ्या आपल्याला सुट्ट्या करायच्या. घेऊ का पाहिला काप, इथं मला रेषा दिसते, दिसली. हा. आता तुमची जर कात्री यावर चालली नाही तर तुम्ही काय करायचं, अजून एक घडी काय करायची, ओपन करायची. म्हणजे कागदाची संख्या काय होईल, कमी होईल, म्हणजे जाडी कमी होईल. झाले का, कागद पाहून घ्यायला पाहिजे. झिगझॅग कात्री कोणाकडे होती, एका मुलीची कात्री हरवली, झिगझॅग सापडली का. हे पा, याचा काप कसा झाला रे, सरळ. कात्री कशी सरळ साधी, तिला असं वेगळे दात असतात, आणि ती कापली का डिझाईन तयार होत. काय तयार होत, हा. आता एक काप घेतलाय पहा, दुसरी लाईन मला दिसते, दुसरा काप घेतोय मी. हे व्यवस्थित करायचा, घाई करायची. हा, मी इथेच राहणार आहे. तुमचे सगळे आकाश कंदील तयार होत असताना मी इथेच राहणार आहे. तुम्हाला आकाश कंदील बनवताना काही अडचण आली तर मार्गदर्शन करणार. हा, आणि आपण एकमेकांना मदत करणार आहोत. हा, पुढचा एक मुद्दा, आपलं एकमेकांना आपण सहकार्य करणार आहोत, मदत करणार आहोत. हा देखील गुण या कार्यशाळेतून आपला काय होणार आहे, वाढीस लागणार आहे किंवा येणार आहे. सोपं एकदम आहे की नाही. थोडे 5वीच्या मुलांना 6वीच्या 7वीच्या 8वीच्या मुलांनी काय करायची. आता पहा, एक राहिली इथं आहे की नाही. आता हिला सुद्धा आपण काय करूया, कापूया.
ओके, झाल्या झिरमाळ्या तयार झाल्या. पण आपल्याला रोलला पुरतात की नाही ते पाहावं लागेल ना लावून. हा, पुरेल पुरेल. उलट काय होईल, थोडा भाग उरेल. ओके. हे पहा, आपले रोल तयार झालाय. हे इथं आपण चिटकवणार, परंतु ही जी पट्टी शिल्लक राहील ना दोन, इथं आपल्याला दोन वेगळ्या रंगाच्या पट्ट्या काय करायच्या, चिटकवायच्या. ते आपण आता लगेच तयार करून ठेवू आणि नंतर बरोबर काय राहील सगळं पेस्टिंग एका वेळेस करू. आलं लक्षात? हा. आता काय तयार झालं, हे आपले 12 रोल तयार झाले. हा एक मुख्य रोल तयार झाला. खालच्या झिरमळ्या तयार झाल्या झिरमळ्या तयार आणि हँडल तयार झालं. फक्त अशा आपल्याला दोन रंगीत पट्ट्या इथं अशा चिटकवायला लागणार आहेत. म्हणजे आपला आकाश कंदील काय होईल, तयार. आता हा जो पेपर आहे गुलाबी रंगाचा, तो याला आपण लावून पाहतोय. पुरतोय का? नाही पुरत. पुरतोय का? नाही. मग आपल्याला याच्या 2 पट्ट्या घेऊन जमणार नाही, तर 3 पट्ट्या घ्याव्या लागतील. किती? 3. पहा, आता पहिली पट्टी मी घेतोय. तो किती मापाची घ्यायची, तर पहा इथे मी कागद लावला रोल. इथं किती जागा सुटली, इतकी सुटली. इथं किती सुटली, इतकी. इतक्या मापाची आपल्याला पट्टी काय करायची. हे पहा, याला फोड पाहिला, अशा किती पट्ट्या घ्यायच्या, मग किती फोड करावे लागतील, 3. नाही ना, 2 पट्ट्यामध्ये आपलं पुरणार नाही. मग आपल्याला किती, 3 पट्ट्या घ्यायच्या. पहा, हे पहा झाले का आपल्या. आता इथून आपण काय करू, काप घेऊ. पहा, एका मापाच्या एका साईजच्या त्या झाल्या पाहिजेत. हा हा, बसू. कोणी बडबड करणार, मला आवाज येतोय. ते मुलं मी वर्गात पाठविल. हे पहा, ही पट्टी आपण इथे लावणार आहोत. आता कमी पडते म्हणून आपण काय करणार आहोत, ही पट्टी याला वाढवून अशी चिटकून वाढवणार आहोत. किती वाढवायची एक अंदाज घ्या. याला चिटकून. आता ह्या आपल्या 2 पट्ट्या तयार. आता इथे आपण चिटकवायला सुरुवात करूया. आता हा जो रोल तयार झाला, इकडे लक्ष द्या. बरोबर या टोकापासून या टोकापर्यंत सरळ रेषेमध्ये असा फेविकॉल लावायचा. ओके, लावला. आणि बरोबर वरचा जितकी जागा सुटेल तितकीच जागा इकडे खाली सुटली पाहिजे. एक खाली एक वर असं नकोय. आलंय लक्षात? हा, चिटकवलं. त्याला थोडा वेळ लागतो बरं सुकायला, लगेच सुकणार. हे पहा, चिटकवलं. आता याच्या शेजारी कुठला रंग चांगला वाटेल तो आपण निवडायचा आहे, तो चिटकवायचा. एक लाल, एक पिवळा, हिरवा, असं एकाडेक ते चिटकवत हा जायचं आहे. हा झाला दुसरा. आता तिसरा कुठला घेऊ, हिरवा नाही, हा घेऊ आपण. निळा घेतला. यापेक्षाही डार्क कलरचे पेपर मिळतात. झाला दुसरा. आता केशरी. बर, केशरी घेऊ. काय पुढे आहे ना तू, सौरभ पुढे. आता हा ग्रीन घेऊ. आलंय तुमच्या लक्षात? हा म्हणा आता.
आता किती बसतात पाहून आपण एक अंदाज. मला वाटतं 10 बसतायत. किती बसतायत? 10. आपल्याला पुन्हा आता रेड पासून सुरुवात करावी लागेल. कुठून? रेड. हा पिवळा आता जाऊ दे. काहींच्या याच्यामध्ये 12 बसतील. हे जे स्क्वेअर असतात ना वेगवेगळ्या कंपनीचे असतात. एका लांबी रुंदीचे नसतात. मग काहीला ते 12 रोल लागतील, काहींना 10 लागेल असं. आणि फारच जर चिटकून लावले आपण दाटी वाटीने तर 12 सुद्धा याच्यात बसतील. पण ते असे चपतील रोल काय होतील. आता कुठला? निळा. आता केशरी देणारे. केशरी. आणि शेवट बरोबर बसतो ते आहे की नाही. आणि एकदम तो जो गोल शेप आहे त्याचा तो बिघडू द्यायचा. हा गोल शेप सुद्धा बिघडू द्यायचा. मग आकाश कंदील चांगला होणार. हा हे पहा झालं का. आता ह्या ज्या पट्ट्या बनवल्यात आपण त्या आपल्याला कुठं लावायच्यात. इथे वर एक आणि खाली. आता मी ते माप घेतोय. हे पहा असं माप घेतलंय. आता एवढं एक्स्ट्रा आहे म्हणून याला काय करतो. याला काय करतोय कट करतो. आता ही सुद्धा मी याच मापाची करणार. ही पट्टी सुद्धा हा याच मापाची आपल्याला करायची आहे. एक लक्षात घ्या. इथपर्यंत समजले तुम्हाला. आता आपल्याला खालच्या झिरमळ्या लावायच्या. काय लावायच्या? अशा झिरमळ्या तुम्ही सरळ पण लावू शकता. सरळ चिटकून दिले मी. आणि दुसरी एक पद्धत आहे मी माझ्या व्हिडिओ मध्ये पाहिली असेल. कशा लावायच्या? हा अशा लावायच्या. पण ज्यावेळेस ते चिटकून आपण असा करू आकाश कंदील. हे पहा त्या कशा होतील. अशा होतील. मग कशा लावायच्या सांगा तुम्ही सगळे. का सरळ सरळ लावायच्या अशा. बरं आपण आता सरळ लावू. ऐका ना. कारण की फोटो मध्ये सगळ्यांची एक सारखी येते. तुम्हाला ज्यावेळेस घरी बनवायचं ना तुम्ही तसं एक बनवून पहा. ठीक आहे. आपण आता सरळ लावू. आता ही पट्टी ज्या मापाची आपण बनवली त्याच मापाच्या लांबीच्या आपल्याला ह्या ज्या झिरमाळ्या आहेत त्या लागणार आहेत. हे पहा. आणि पहा इतक्या एक्स्ट्रा आहेत त्या. हे पहा इतक्या एक्स्ट्रा आहेत. दोन पट्ट्या एक्स्ट्रा आहेत. त्या कट करून टाकल्या. त्या आपल्याला लागणार नाही. आता इथे असा फेविकॉल लावतो मी या रोलला. ठीक आहे. लावला. आणि इथे बरोबर आता इथे तुम्हाला मदत घ्यावी लागेल कोणाची. किंवा असं ठेवून अशा झिरमळ्या लावल्या तरी काही अडचण. हा फेविकॉल लगेच चिटकतो. आता अजून तयार झालेला नाही. एक लक्षात घ्या. स्टेप बाय स्टेप गेलो तर आपण लक्षात घ्या. आधी काय बनवला आणि त्या रोलला हे किती चिटकवले आणि त्याच्यानंतर त्याआधी सगळं आपलं लागणारं साहित्य आपण रेडी करून ठेवलं.
आहे की नाही? आता आकाश कंदील असा ठेवायचा, कसा ठेवायचा, आणि ह्या 2 पट्ट्या आपल्याला काय करायच्या, लावायच्या. त्याआधी त्याचं हँडल लावून घ्यायचं, एकदम सोपं. असं धरायचं आणि इथं स्टेपल करायचं. एखाद्या मुलाकडे स्टेपल नसेल तर तुम्ही फेविकॉलने सुद्धा चिटकवू, पण आता आपल्याकडे वेळ कमी आहे म्हणून आपण इथे काय केलं, आता स्टेपल का करायचं, कारण की स्टेपल केलेलं पट्टी चिटकवल्यानंतर दिसणार, त्यात झाकून जाईल ना. हा, झालं हँडल, एकदम सोपं. आता त्याला असं ठेवायचं, ठेवलं आणि ही पट्टी आपण काय करणार आहोत, चिटकवणार आहोत. ओके, मग आता पट्टीला व्यवस्थित काय करतोय मी, असा. हा, आता एखादा विद्यार्थी म्हणेल की याच्यामध्ये आपण बल्ब लावू शकतो का? हो, एक छोटा 0 बल्ब असतो ना, तो वायर सोडून मध्ये लावायचा. जास्त मोठा लावल्यानंतर काय होईल, हा कागद काय होईल, काळा पडेल. पण छोटा लावायचा आहे. पहा आता इथे मी काय करतोय, पट्टी आता या पट्टीवर आपण डिझाईन कट करू शकत होतो का? हो, डिझाईन पण कट करून आपण याला चिटकवू शकत होतो. चिटकवलं. आता खालचा एक पेपर जो आहे याच प्रमाणे पट्टी गुलाबी. आता रंगाचं कॉम्बिनेशन कसं केलं पहा, तुमच्या लक्षात आलं का? पट्टीचे वेगळे रंग वापरले आपण. त्याच्या खालची जी झालर आहे गिरमाळ्या, त्याचे रंग आपण वेगळे कॉन्ट्रास्ट कलर वापरले. जर ह्या पोपटी रंगाचेच पट्ट्या वापरल्या असतात, त्यात कॉन्ट्रास्ट दिसला आणि ते छान वाटलं. हा, एक ते एक लक्षात घ्या तुम्ही. हा, हे पहा, आता बरोबर ह्या ज्या झिरमाळ्या आहेत खालच्या, त्यावर मी काय करतोय, पट्टी चिटकवतोय. आता काही मुलांच्या लक्षात राहणार नाही, झिरमाळ्या चिटकवायच्या आधीच ते पट्टी चिटकून बसतील. हा एक लक्षात ठेवा, स्टेप बाय स्टेप. मी असेलच इथे, पण तरी पण समजा, आहे की नाही. एखादा चुकला तर त्याला सांगा. खालच्या पट्टीमुळे काय झालंय, त्याच्या झिरमाळ्या आपण चिटकवल्या होत्या, ते कुठून चिटकवल्या हे समजायला तयार नाही. ते बरोबर याच्या खालून आल्यात असं वाटतंय. पहा, चिटकवलेल्या आहेत, ते या पट्टीमुळे काय झालंय, झाकून गेलंय, दिसत नाही. ओके, काही अडचण? आता दुसरी एक गोष्ट, जर या पट्टीला तुम्ही, तुमच्याकडे असा कागद असेल, आतमध्ये एखादी जाड दोरी जर चिटकवली फेविकॉलने, तर याच्यामध्ये अजून भक्कमपणा येईल. सुतळी वगैरे असते ना, किंवा हीच पट्टी डबल घेतली, अशीच पट्टी तिला चिटकवली, टिबल घेतली, त्याची काय ताकद वाढेल. आले लक्षात? आता काही मुलींकडे कुंदन असतात, जुने टिकल्या असतात. तुम्ही जर त्याला असे आरशाच्या ज्या गोल काचा असतात त्या जर चिटकवल्या आणि त्याच्यावर जर आपण जी दिवाळीच्या वेळेस लाइटिंग करतो, ते लाईट जर याच्यावर पडले तर त्या काचा काय होतील, आकाश कंदील वाऱ्याने असा हल्ला तर त्या लाईट लगेच त्या काचा काय होतील, ते कुंदन काय होतील. समजा माझ्याकडे कुंदन आहेत वेगळ्या रंगाची, मी अशी इथे चिटकवली, अशी इथे चिटकवली, येते इथे इथे त्या गोल काचा चिटकवल्या, तर तो आकाश कंदील अजून काय होईल, सजावट केल्यामुळे सुंदर दिसते. समजलं तुम्हाला? काही अडचण? आता कुणी
आज एवढे रमून गेलायत आणि इथलं वातावरण दिवाळीमय करून टाकलं तुम्ही. एवढं सुंदर चित्र की ज्यामध्ये एवढा मोठा सहभाग, एवढे मोठे विद्यार्थी विद्यार्थिनी, अतिशय सुंदर तुम्ही आकाश कंदील बनवलेत पहा. आणि या निमित्ताने तुम्ही जाणीव करून दिली की आता दिवाळी काय झालेली आहे, अतिशय जवळ आलेली आहे. आणि हेच आकाश कंदील आता आपण कुठं वापरणार आहोत, आपल्या घरी दिवाळीसाठी वापरणार आहोत. त्याचबरोबर आपले शेजारी जर कोणी आपल्याला मागणी केली तर त्यांना देखील हा सुंदर आकाश कंदील आपण बनवून देणार आहात की नाही. हो, म्हणजे तुम्ही आज या कार्यशाळेमध्ये एवढ्या मोठ्या संख्येने सहभागी तर झालेत, नुसता सहभाग नाही नोंदवला, तुम्ही अतिशय सुंदर असे आकाश कंदील बनवून या ठिकाणी तुमच्या ठिकाणी असलेली जी कला आहे ती कला तुम्ही या ठिकाणी प्रदर्शित केलेली आहे. त्यामुळं मी अतिशय आनंदित झालो. तुम्ही बनवलेले आकाश कंदील पाहून मी भारावून गेलो की या चिमुकल्या हाताने किती सुंदर आकाश कंदील बनवलेत. आणि याचा वापर आपण दिवाळीच्या दिवशी करणार की नाही करणार. आता आपण बाजारातून कुठलेही आकाश कंदील खरेदी करायचे नाही. याच आकाश कंदील मध्ये काय करायचं, एक बल्ब सोडून द्यायचा. अतिशय सुंदर तो आकाश कंदील आपला तयार केलेला आहे. हे घरी तुम्ही अतिशय जपून घेऊन जायचं आहे. घरी जाताना त्याची काळजी घ्यायची. दिवाळी येईपर्यंत घरात व्यवस्थित ठेवायचा. आणि ज्यांना कोणाला वाटेल आपल्या इतर शेजाऱ्यांना त्यांना देखील अशा स्वरूपाचा आकाश कंदील बनवून द्यायचा आहे. तर तुम्हा सर्व सहभागी विद्यार्थ्यांचं मी विद्यालयाच्या वतीनं खूप खूप कौतुक करतो. आणि या कार्यशाळेला या ठिकाणी शुभेच्छा देतो. अतिशय सुंदर कार्यशाळा तुम्ही आज पार पाडलेली आहे. सकाळपासून तुम्ही एवढे रमून गेलायत की इथं प्रत्येक जण आपल्या आकाश कंदिलामध्ये गडून गेलेला आहे. अतिशय सुंदर एक. आणि जर तुमच्यापैकी कोणी म्हटलं ना की याच्यातून पहिला दुसरा तिसरा, अहो सगळेच पहिल्या नंबरच्या लेवलचे आकाश कंदील झाले, कुणाला दुसरा द्यावा. कारण तुम्ही तेवढी कल्पकता, तेवढं आकर्षकपणा त्या आकाश कंदिलाच्या ठिकाणी आणली. म्हणजे कदाचित हे आकाश कंदील जर तुम्ही बाजारात गेले तर त्या बाजारातील आकाश कंदिलापेक्षाही आपले आकाश कंदील अतिशय सुंदर झालेले आहेत. तुम्ही एक महान कलाकार होणार आहात याची चुणूक तुम्ही या रूपानं आम्हाला दाखवलेली आहे. तर अतिशय सुंदर ही कार्यशाळा तुम्ही पार पडली. सर्वजण सहभागी झालात. पुन्हा एक बार मी तुमचं शाळेच्या वतीनं कौतुक करतो. धन्यवाद.